त्याचबरोबर खजिनदार नवनाथ दादा घुले या सर्व मंडळींच्या शुभ हस्ते एक तुफानी लढत, काटेकी टक्कर, डोळ्यांचा पारणं फेडणारा थरार, महाराष्ट्र केसरी गादी विभाग इकडे संपलेल्या कुस्तीमध्ये तोडीस तोड आणि कॉस्ट्यूम धारण केलेले पैलवान राजवर्धन पाटील दिव्य आयोजन कोल्हापूर विजयी पुढील फेरीत प्रवेश. धन्यवाद. प्रदीप काळे लातूर निळ्या पट्टीतला विजय झालेला आहे. ओंकार येळबर रेड कॉस्ट्यूम, प्रथमेश माने सातारा निळा कॉस्ट्यूम. चालू कुस्तीनंतर सागर देवकते पुणे जिल्हा लाल पट्टीमध्ये आणि महेंद्र गायकवाड सोलापूर जिल्हा हळू जरा 92 किलो माती आकडा क्रमांक स्कोरबोर्डवर इब्राहिम पठाण छत्रपती संभाजीनगर एक मिनिट. विराज सातारकर. सांगली विरुद्ध कोल्हापूर. जिल्हा चुकवलाय. हा. कालही सांगितलं होतं मी. होईल का दुरुस्ती? इब्राहिम पठाण छत्रपती संभाजीनगर लाल पट्टीमध्ये, विराज कुस्ती चालू करा. आणि हे शहर राहू दे. निळ्या पट्टीमध्ये. एक मिनिट. पुढच्या फेरीला दुरुस्ती करू जिल्ह्याची. स्कोरबोर्ड चालू करा. सरपंच म्हणून काम पाहत आहेत चंद्रकांत मोहळ, आखाडा प्रमुख मनीष नामदेव, साईड पंचाच्या भूमिकेत निलेश भगत कल्याण. कुस्तीला प्रारंभ. तिसरा महाराष्ट्र केसरी. सुरुवातीला पृथ्वीराज मोहोळ विजयी झाला, त्या पाठोपाठ शिवराजची विजय घोडदौड आणि आता पृथ्वीराज पाटील. इब्राहिम पठाण छत्रपती संभाजीनगर लाल पट्टीमध्ये चला. माती आखाड्यावर 74 किलोचा सलग राऊंड घेत चला. संभाजीने काळजी. येस सर. माती आखाडा क्रमांक 1 वरती 92 किलो नंतर 74 किलो माती विभाग पलवान तयार राहायचं आहे. ब्याण्णव किलोच्या चालू कुस्तीनंतर 74 किलो दुसरी फेरी पहिली फेरी. आक्रमक होतोय जयेश शेलार पिंपरी चिंचवड लाल कॉस्ट्यूम, वैभव पाटील ठाणे शहर निळा कॉस्ट्यूम, नाथ पालवे गोंदिया लाल कॉस्ट्यूम, प्रतीक आवारे पुणे जिल्हा निळा कॉस्ट्यूम. हॅलो माईक. तुम्हाला वारंवार सूचना देतोय, माईक कंट्रोल करा. महाराष्ट्र केसरी शुभम शिदनाळे विजय. ताबा मिळवत पृथ्वीराज पाटीलना 2 गुणांची नोंद. न्यूट्रल कुस्ती. सरपंचांचा इशारा. कुस्ती खड्या स्थितीमध्ये चालू. 0-2. सतत आक्रमक होतोय पृथ्वीराज. ताबा मिळवण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये यशस्वी आणि पुन्हा 4 कुस्तीचा गुणफलक. सरपंचाचा इशारा. कुस्ती खड्या स्थितीमध्ये मध्यावर चालू. चालू कुस्तीनंतर माती आखाडा क्रमांक 1 वरती साहिल मोहिते कोल्हापूर लाल पट्टी, रविराज निंबाळकर सोलापूर निळ्या पट्टीमध्ये यायचं आहे. थांबायला तयार नाही. अनेक राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेतला प्रबळ अनुभव. पृथ्वीराज पाटीलची एकेरी पटाची पकड, परंतु अयशस्वी. गुण नाही. 0-4. सतत आक्रमण चालू आहेत आणि थोपवण्याच्या प्रयत्नात सतपाल आउट ऑफ झोन. पृथ्वीराजला 1 गुणाची नोंद. 0-5. खेमे प्रयत्न परंतु अयशस्वी.
ताबा मिळत पृथ्वीराजची 2 गुणांची नोंद. कुस्तीचा गुणफलक 0-7. अद्याप पहिल्या फेरीचे 12 सेकंद. पुन्हा एकदा ताबा मिळवलाय आणि मध्यंतरापूर्वी ऍक्शन कंप्लीट. सरपंचाचा इशारा. 2 गुणांची नोंद. कुस्तीचा गुणफलक मध्यंतराला 0-9. बाकीच्या कुस्त्या पुकारून घ्या. सोहिल मोहित लाल पट्टीमध्ये यायचंय. माती आखाडा क्रमांक 1 कड. रविराज निंबाळकर सोलापूर निळ्या पट्टी धारण करून 74 किलो. 1 जवळ येऊन थांबायचं आहे. सागर देवकते लाल जय पट्टीमध्ये शेलार. चला. महेंद्र गायकवाड निळ्या पट्टीमध्ये चला. जयेश शेलार पिंपरी चिंचवड लाल कॉस्ट्युम. वैभव पाटील ठाणे शहर निळा कॉस्ट्युम. पुढील कुस्ती 74 किलो गादी. निर्णायक फेरीला प्रारंभ. सतपाल शिंदे सांगली विरुद्ध पृथ्वीराज पाटील सोलापूर. सागर देवकते पुणे लाल पट्टीमध्ये आणि महेंद्र देवकते आपलं महेंद्र गायकवाड सोलापूर निळ्या पट्टीमध्ये. माती आखाडा क्रमांक 2 वरती. 1 मिनिट. गादी आखाड्यावर आलेले चॅलेंज. रेड स्टेप आउट आहे. प्रोटेक्शन एरियाला टच. ब्ल्यू 1 पॉइंट. चॅलेंज लॉस्ट. 92 किलो ताबा मिळतो. पहिली गुणांची फेरीची वसुली समाप्तीनंतर आणि तांत्रिक गुणाधिक्यावर पृथ्वीराज पाटीलची देखील विजयी घौडदौड पुढे चालू. सरपंच कृष्णा फुलारी बाबा नांदेड, शिरगावकर लालपट्टी. आखाडा प्रमुख. वैभव पैलवान संपलेल्या कुस्तीमध्ये पृथ्वीराज पाटील पट्टी सोलापूर करायचंय. हे विजयी. सतीश कदम. चालू कुस्तीनंतर महेंद्र गायकवाडच्या कुस्तीनंतर पुढची कुस्ती चालू होईल. पलीकडे निळ्या पट्टीमध्ये गदेचा प्रबळ दावेदार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं अशा महेंद्र गायकवाडनं ताबा मिळवत 2 गुणांची नोंद केलेली आहे. 0-2. 74 किलो माती विभाग